तर कसं काय राहिलं आजचं प्रॉफिट एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा पण मार्केट एक बऱ्यापैकी गॅप अप देईन, म्हणजे एखादी न्यूज येणार असेल आणि एक गॅप अप देईन, त्याच्यानंतर एक फिबोनाची किंवा तुमचे जे पण हाय मार्क करायचे टूल असतील त्याने एक हाय मार्क करायचा आणि तिथून एक स्वस्त असा एक प्रीमियम घेऊन ठेवायचा 100 रुपयाचा, जे की 25 30 50 पैसे किंवा 1 2 3 4 रुपये जरी असेल तो एक घेऊन ठेवायचा पुट साईडचा बरं का. कारण जो समजा इथं होतं काल, इथं गॅप अप दिली, मधली जी स्पेस आहे ना ती भरून काढण्यासाठी मार्केट नेहमी येते. आणि आज पण तसं झालं आहे. एकदा 15 मिनिट टाईम फ्रेमवरती जाऊन दाखवतो, 5 मिनिट टाईम फ्रेमवरती जाऊ, ठीक आहे, काही विषय नाही. हे पहा, हे पहा, गॅप आणला बरोबर, वरती गेला, नवीन हाय बनवला, सेलिंग आली आणि गॅप प्रॉपर तोच गॅप भरून काढला आणि तिथंच आता कन्सॉलिडेट करत आहे. आणि ज्यांनी पुटचा प्रीमियम जरी थोडासा खाली घेतला असेल तरी तो 4-5 पट व्हायला जास्त काही वेळ लागत नाही, ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही स्टुडंट वगैरे असाल तर दिवसाचे 400-500 रुपये सहज सुटतं. तर अशा प्रकारच्या छोट्या ज्या स्ट्रॅटेजी असतात त्या बऱ्याच ठिकाणी वापरू शकतो, ठीक आहे. तर उद्यासाठी कसं करायचं मार्केट, ठीक आहे. तर कारण आज जर का बघितलं तर फेडचा जो रिझल्ट आला होता, म्हणजे मार्केट जवळपास धरून चाललं होतं की 50 बेसिस पॉईंट कमी होईनच. पण एक दुसरा पण एक विचार होता की जर 25 बेसिस पॉईंट झालं तर तो काही जास्त पण टिक राहणार नाही. म्हणजे जरी 25 बेसिस पॉईंट झालं असतं, जरी 25 बेसिस पॉईंट झालं असतं रेट कट, तरी पण मार्केटने जे निगेटिव्ह रिॲक्ट केलं असतं त्याच्यावर, ठीक आहे. पण फेडनी ते सगळं विचार करून ठेवला होता की इलेक्शन समोर आहे आणि जो बायडनचा पण बऱ्यापैकी प्रभाव पडलाच, म्हणजे त्यांची पार्टी त्यांची किती नाही म्हणलं तरी ते बऱ्यापैकी पॉवरफुल माणसं आहे, त्याच्यावरती प्रभाव पाडू शकतात, ठीक आहे. ठीक आहे, जे काही झालं भारतीय मार्केटच्या फेवरमध्ये चाललं फार महिन्यांपासून. म्हणजे जेव्हा USAचा जॉबलेस डाटा आला होता त्याला आता 1 महिने होऊन गेले, तेव्हापासून मी म्हणतोय की हम गिरेंगे कम और चलेंगे ज़्यादा. म्हणजे काय, तर तेव्हाचं जरी मार्केट बघितलं होतं ना आपण का एक 10% रोज सर्किट लागत होते आणि जापनीज जे निक्केई होतं ते पण सारखंच पडत होतं. पण आपलं मार्केट जे 2-3-4 3%च मॅक्सिमम पडलं. पण त्याच्यानंतर जे त्यांच्या मार्केटने जे रिकव्हरी दिली, त्याच्यानंतर आपल्या मार्केटने सुपर रिकव्हरी दिली. रोजच बघतोय की 2007चा रेकॉर्ड पण सलग 11 दिवस ग्रीनमध्ये क्लोजिंग दिली आणि आता पण देते, आज पण एक नवीन रेकॉर्ड आहे बनवला. तर जर लॉंग टर्मच्या हिशोबाने जर बघितलं ना तर ही कॉन्सेप्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची की हम गिरेंगे कम और चलेंगे जाता. जेव्हा पण खाली मार्केट आलं का बाय ऑन डिप्सची तुमची स्ट्रॅटजी माइंडसेट असला पाहिजे, ठीक आहे. जर तुम्ही लॉंग टर्मच्या हिशोबाने करत असाल तर आज बघू की ऑप्शनच्या हिशोबाने उद्याचं मार्केट कसं काय आपण करू शकतो. तर इथलचा हा जो स्क्वेअर दिसतो तुम्हाला, हा तो एक प्रॉपर एक तगडा एकदम भक्कम असा रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. असं का, तर हे बघा, इथं एक कन्सॉलिडेशन दिलं, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं एक प्रॉपर सेलिंग आली, इथं या सपोर्टला आणि काहीच म्हणजे रिस्पेक्टच दिलं नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आलं, त्याच्यानंतर परत 2-3 वेळा इथं रिजेक्शन घेतलं, सध्या परत एकदा त्याच्यावरती जायचा प्रयत्न करतो आहे. आणि 20 EMA जरी बघितलं इथं तरी इथं जेव्हा इथं रेजिस्टन्स होता तेव्हा पण वरतीच होता आणि त्याच्या पुढं पण बऱ्याच काळ चार्टच्या वरती राहिले, म्हणजे बिअरिश सेंटिमेंट मार्केटमध्ये आहे असं तो इंडिकेट करत होता. पण आता जर का बघायला गेलं तर प्रॉपर चार्टच्या खाली आलेलं आहे. आपलं मार्केट पण या जो लेवल आहे याच्यावरती जर क्लोजिंग दिली 5 मिनिट टाईम फ्रेमवरती किंवा 15 मिनिट टाईम फ्रेमवरती तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार, म्हणजे तुम्हाला कधीपर्यंत होल्ड करायचं आहे ऑप्शन, मंथ एक्सपायरीसाठी का नेक्स्ट मंथ एक्सपायरीसाठी, ठीक आहे, त्याच्यानुसार. पण 5 मिनिट टाईम फ्रेमवरती जर इथं ब्रेकआउट दिलं तर नेक्स्टचं आपलं टार्गेट आहे ते हे असणार आहे, ठीक आहे. जे की जवळपास एक 150 पॉईंट किती आहे बघूया, मी अजून काढलेलं नाही. इथं ब्रेकआउट दिलं एक 40-50 पॉईंटचं, म्हणजे 25 पॉईंट तुम्हाला 25 पॉईंटच्या आसपास आपण ओव्हरऑल जरी मूव थोडंसं गेला होता तरी पण जवळपास 20 पॉईंटचा आपल्या ऑप्शनमध्ये एक ठेवूया, ठीक आहे. आणि ऑप्शन घ्यायचा झालाच की निफ्टीमध्ये कोणता ऑप्शन घ्यायचा आहे ब्रेकआउट नंतर एक पण ब्रेकआउट कसं ओळखायचं, तर एक बऱ्यापैकी ग्रीन कॅन्डल, एक बुलिश कॅन्डल इथं फॉर्म झाली पाहिजे. जरी टी आकाराची जरी झाली, दोशी वगैरे झाली तर थोडासा विचार करू शकता तुम्ही इथं, ठीक आहे. पण एक बऱ्यापैकी बुलिश कॅन्डल, मोठी बुलिश कॅन्डल इथं तयार झाली पाहिजे, तर तुम्ही इथे एंट्री करू शकता, ठीक आहे. आता प्रश्न राहिला की ऑप्शन कोणते घ्यायचं, तर ऑप्शन तुम्ही ॲट द मनीचं जे त्याचं थोडंसं वर खालचा प्रीमियम घेऊ शकता, ठीक आहे. आणि निफ्टीचं जर का लॉट साईज बघितली, निफ्टीची जर का लॉट साईज बघितली तरी 25पर्यंत असते जवळपास, ठीक आहे, 25पर्यंत असते. तर 20 पॉईंटचं जरी टार्गेट धरलं ना तुम्ही, ठीक आहे, तरी 20 गुणिले 25 करायला 20 400, एका लॉटवरती 400 ते 500 रुपयाचा तुमचा फायदा 20 पॉईंट जरी तुम्ही कॅप्चर केले तरी होते, ठीक आहे. आपलं टार्गेट किती असणार आहे 25, तर तुम्ही 20 किंवा 10 जरी कॅप्चर केले लई तर लई म्हणून, कमीत कमी म्हणून, तरी पण बऱ्यापैकी प्रॉफिट होते. आणि तुम्ही जर का जास्त लॉटवरती जायचा प्रयत्न केला 10 एक, जे बिगिनर आहे त्यांना मी हे सजेस्ट करत नाही, पण ज्यांना मार्केटमधलं प्रॉपर नॉलेज आहे, बऱ्याचसा वेळ झाला आणि
त्यांचं कॅपिटल बऱ्यापैकी आहे, ते रिस्कमध्ये टाकू शकतात. तर ते त्यांनी 10-1 लॉटवरती जर केलं तर 4-1 हजार तुमचे कुठंच नाही गेले. आणि एक फार स्ट्रॉंग असा हा मूव आहे, ठीक आहे. आणि होल्ड करायचं झालं तर आपला जो हा हायपर्यंत तुम्ही होल्ड करू शकता. आणि त्याच्यावरचं पण टार्गेट, ठीक आहे, त्याच्यावरचा अजून मार्क नाही केलेला, करू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ते एक बऱ्यापैकी तुम्हाला पैसा छापून देऊ शकतं, ठीक आहे. ऑप्शन बाय करताना काय करायचं, जे रिलायबल मूव आहे थोडंसं वेट करत बसायचं, एक घात लावून बसायचं की माझ्या प्राईजला स्टॉक ऑप्शन आल्यावरतीच मी बाय करणार. तिथं एंट्री पॉईंट लावायचा, टार्गेट लावायचं, स्टॉप लॉस बऱ्यापैकी लावा ऑप्शनमध्ये, ठीक आहे. आता जर बँक निफ्टीचं जर चार्ट आपण बघितलं तर काही दिवसांपासून हा कुठेतरी निफ्टीच्या कोऑर्डिनेशनमध्ये चालत नव्हता. म्हणजे निफ्टी चालत होता, हा चालत नव्हता. तर जो फेडचा रिझल्ट होता त्याचं वाट बघत होता आणि आल्याच्यानंतर रिॲक्ट केलं, ठीक आहे. अवरली कॅन्डलवरती तर एक स्पिनिंग टॉफ झालेलं दिसतं, ठीक आहे. तर आपण ऑप्शनच्या हिशोबाने बघूया. आज प्युअर 15 मिनिट टाईम फ्रेमवरती आलो. खालचा हा जो सपोर्ट दिसतोय हा बऱ्यापैकी स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्याच्या खाली आल्याशिवाय इथं पुढचं तरी कोणतेच लेवल फॉर्म होत नाही, ठीक आहे. या लेवलच्या खाली आल्याशिवाय इथं कोणतेच पुढचे लेवल फॉर्म होत नाही. जर 5 मिनिट टाईम फ्रेमवरती गेलं, ठीक आहे, 1 मिनिट आपण होतं, ठीक आहे. तर जर 5 मिनिट टाईम फ्रेमवरती गेलं, त्याची ट्रॅजेक्टरी बघितली तर हे पहा, एक हाय लावला आहे, एक खाली आला आहे, परत खाली आला आहे आणि एका रेंजमध्ये परत एकदा एक, म्हणजे इथून एक ब्रेकआउटच्या ह्याच्या छोटासा मूव आपण एक्सपेक्ट करू शकतो. तर ऑप्शनमध्ये जर बघितलं ना, याची ऑप्शन साईज 15 लॉटची असते, ठीक आहे. इथं किती प्राईसचा मूव येतो आहे, ठीक आहे, जवळपास 90-95-90चा ॲव्हरेज धरून चला, तेवढा जर काही इथं मूव येत असेल तर ऑप्शनमध्ये कमीत कमी तुम्ही 40 ते 50चा धरू शकता मूव, ठीक आहे. 40 ते 50, 15 आपले असणारे लॉट साईज, तर 15 गुणिले आपण 40 पॉईंट, जरी 30 पॉईंट जरी कॅप्चर केले, ठीक आहे, 30 पॉईंट जरी कॅप्चर केले तरी एक 450 एवढा प्रॉफिट आपला एका लॉटने होतं. आणि लॉट साईज 15 आहे, तुमचं कॅपिटल पण इतकं जास्त लागणार नाही, त्याच्यामुळे चांगला प्रॉफिट आपला होऊ शकतो. आणि परत एकदा मागाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांना एक्सपिरियन्स आहे, ज्यांना वाटतं आहे की हा मूव रिलायबल आहे आणि जो आहे, पण जर का इथंच बँक निफ्टीने एक रेजिस्टन्स घेतला, ठीक आहे, इथं जर का रेजिस्टन्स घेतला तर बऱ्यापैकी मोठा लॉस होऊ शकतो जर तुम्ही जास्त लॉटवरती करताय ऑप्शन बाईंग, ठीक आहे. तर सध्या तरी बाईंगचंच बोलतो आहे आपण, ठीक आहे. सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी, स्विफ्ट सेलिंगबद्दल बोलत नाही. अजून एक इथं जर का 20 MA बघितलं प्रॉपर इथं सपोर्ट देत होता बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर एवढा मोठा हा जो एरिया आहे तिथं प्रॉपर वरतीच राहिला आहे आणि आत्ता कुठेतरी चार्टच्या खाली आलं आहे, म्हणजे बुलिश सेंटिमेंट जे ते दाखवते, ठीक आहे. तर याचं पहिलं टार्गेट जे हे असणार आहे, जे की ऑप्शनमध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणेच सेम आहे बँक निफ्टीसाठी, की ॲट द मनीचा थोडासा वर खालचा घ्यायचा. आणि अजून एक प्रिन्सिपल जर का सांगायचं झालं तर उद्यासाठी नाही, पण जर का कधी पण जर बघायला गेलं, गॅप अप ओपनिंग झाली, इथं गॅप अप ओपनिंग झाली, एक हाय लावला, ऑल टाईम हाय लावला इनफॅक्ट, त्याच्यानंतर गॅप भरायला परत खाली आला, परत गॅप भरायला खाली आलेला आहे आणि प्रॉपर तिथंच एक सपोर्ट घेतलेला आहे गॅपच्या इथं, ठीक आहे. तर असं का होतं याची सायकोलॉजी आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूच, की गॅप भरायला परत का बरं येतो आणि तिथंच एक स्ट्रॉंग सपोर्ट कसा फॉर्म होतो आहे, ठीक आहे. पण आत्तापुरतं एवढं समजा की जेव्हा पण एक गॅप अप ओपनिंग देऊन एक बऱ्यापैकी हाय बनवून नंतर तुम्हाला एक स्वस्त असा प्रीमियम तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा मग डेली ट्रेडिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला ॲड करून ठेवायचं आहे, की एक 100 रुपये 200 रुपयाचं काय असं ना, ठीक आहे. त्यांनी काय होईल, म्हणजे तुम्ही जर दिवसाची तुमची दिनहाडी निघाल, म्हणजे दिवसाचं एक इन्कम निघाल 400 रुपये 500 रुपये, कारण हे 4, 5, 10 पट सहज होतात, ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद.